हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आज होती अक्षय तृतीया. तुम्हाला नक्कीच व्हिडिओ थोडासा लेटने येत आहे, पण मला व्हिडिओ पोस्ट करणं झालं नाही. तर या इकडे आहे ना, अक्षय तृतीयेनिमित्त छान अशी देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर कृष्णाला मला चारायचं होतं. आता त्याला घरात चारायचं म्हणलं ना की त्याच्या मागं मागं फिरायला लागतं. एवढंच करून तो भागत नाही, तो बाहेर चल म्हणतो आणि बाहेर मग रस्त्यावर फिरतो आणि त्याच्या मागं लागून मग त्याला ते चारावं लागतं. त्यामुळे रानात नेलं ना कसं एका झाडाखाली तो निवांत छान असा खेळतो आणि मग तिकडंच त्याला चारते. तर या इकडे घरी जाताना मला मोगऱ्याला छान अशी फुलं लागलेली बघितली. वास तर इतका मस्त येत होता ना, तर आता ही फुलं मी तोडून घेते. एवढ्यात तर काय गजरा होणार नव्हता, तर म्हटलं देवालाच ही फुलं अशी वाहू. फुलं तोडण्यासाठी ना भरपूर अशी होती, पण कृष्ण तिथं मला त्रास देत होता. म्हणजे कसा तो कळ्या तोडत होता किंवा खालचं काय आहे ते उचलत होता. तर या इकडे फुलं तोडून घेतली आणि देवाला वाहिली. पीठ तर काय सकाळीच मळून ठेवलं होतं. मस्तच आम्ही काल येताना ना डेरा आणला होता, त्यामध्ये छान असं पाणी गार होतं. तर आता आहे ना अक्षय तृतीया होती आणि मला पण एका ठिकाणी जेवायला जायचं होतं, तसेच माहेरी पण जायचं होतं. तर म्हटलं चला ह्या दोघांचं छान असं खेळणं चालू आहे, तोपर्यंत मी धुणं धुवून घेते. आणि या इकडे ना आम्हाला अक्षय तृतीयाचा जो स्वयंपाक आहे तो करायचा नव्हता. कारण की वर्षभर म्हणजे घरात जर कोण वारलं तर वर्षभर करत नाहीत, म्हणजे जेवायला घालत नाहीत. तर या इकडे ना मी आपला साधा जो स्वयंपाक आहे तो करून घेतला, जसं की भेंडीची भाजी आणि चपाती. आता कृष्णाला दूध आणि चपाती चारायची म्हटलं ना की तो खात नाही. त्याच्यामुळे मी काय केलं, तेलामध्ये जिरी मोहरीची फोडणी दिली. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, हळद टाकली, मीठ टाकलं आणि जे उकळी आल्यानंतर आहे ना चपातीचे तुकडे टाकले. तर बघा छान असा त्याचा खऊ पण तयार झाला होता. असं केलं ना की तो खातो पण. तर आता घरातली सगळी कामं जवळपास आहेत ना माझी 10 10:15 वाजताच आज आवरून झालती, कारण की स्वयंपाक मला हा एकट्यांचाच करायचा होता. आम्ही तर बाकी सगळे बाहेरच जेवायला जाणार होतो. तर मामाच्या गावाला जायचं म्हणून साई पण अभ्यास जो आहे ना तो पटकन करून घेत होता. तर आता मला जिथं जेवायला जायचं आहे ना तिथंच मी जायला निघाले होते. कारण की आहे ना माझे मिस्टर माझ्या माहेरी जेवतात. सासरे पण त्यांच्या सासरी जेवायला जातात आणि मी पण एका ठिकाणी जेवायला जाते. तर घरी जेवण्यासाठी कोणच नव्हतं, फक्त सासूबाई होत्या. मग त्यांच्यासाठी स्वयंपाक केला आणि मी पण जेवायला गेले. त्यांनी मस्त असं रस, चपाती, वरण भात, कुरडई, पापडी, भजी असं जेवण केलं होतं. तिथून आल्यानंतरनं लगेच घरी आले, माझं आवरलं आणि मग माहेरी जाण्यासाठी निघाले. आता गाडीवर जायचं म्हटलं ना मला साडी घालून जमत नाही. त्याच्यामुळे मग ड्रेसच घातला. कृष्ण मात्र छान असा झोपला होता. त्याला आडवं घेतलं तर तो राहत नव्हता. मम्मीची इकडं आल्यानंतरनं त्यांनी छान अशी देवपूजासुद्धा केली होती. हा नैवेद्य आहे ना तो देवांना पण दाखवला जातो. तर आता 12 वाजायला थोडेच कमी होतं, त्याच्यामुळे पहिले तर ताटं करून घेतली. साईला आणि मिस्टरांना जेवायला वाढलं. मला तरी काही भूक नव्हती. तर आता पप्पांच्या फोटोच्या पाया वगैरे पडलो आणि ह्यांना जेवायला वाढलं. आता कुठं पण आलं ना तरी मुलांच्या खटपट्या चालूच असतात. एकीकडे कृष्णाची खटपट चालू होती, तर दुसरीकडे साईची टीव्ही लावण्यासाठीची खटपट चालू होती. दुपारी छान असं साईच्या मामाने आईस्क्रीम आणली होती, तर तीच खायचं आमचं या इकडे चालू होतं. तर आता आहे ना मला थोडंसं बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे म्हटलं जेवून घ्यावं, कारण की दुपार झाली होती. तर आता या इकडे मस्त असं जेवून घेतले आणि त्यानंतरनं बाहेर जायला निघालो. ऊन तर इतकं आहे ना की भरपूर असं ऊन होतं. त्यामुळे आम्ही साईला घेतलं नाही. आम्हीच तिघंजणं बाहेर जाण्यासाठी निघालो. तर थोडीफार खरेदी जी आहे ना ती केली आणि अक्षय तृतीया होती, त्याच्यामुळे कृष्णाला मग कानातलंसुद्धा केलं. कारण की त्याचे जे लहानपणीचे जे कान टोचले होते ना, त्या साध्या अशा बाळ्या होत्या. तर म्हटलं चला हे छान असं लोलक करूया. बाळी तर काय नंतर मोठेपणे घालतातच आणि मुलं असल्यावर कसं आहे ना त्यांची हौस जास्त करून होत नाही. त्याच्यामुळे वर्षाच्या आतच त्याचं कानातलं बदललं. तर आता तो लहानपणी जेवढा रडला नव्हता ना तेवढा तो आत्ता रडला. तर हा जो व्हिडिओ आहे ना मी लहानपणीचा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर आता तुम्हाला आहे ना व्हिडिओ एडिट करताना मध्ये मध्ये आवाज येईल. तर कृष्ण आणि मी दोघं जणच घरात आहे.